नगर परिषद और नगर पंचायत चुनाव का बिगुल बज चुका है। कथित वोट चोरी मामले में देश भर में चर्चित हो चुके राजूरा विधानसभा क्षेत्र में इस बार भाजपा विधायक देवराव भोंगले की प्रतिष्ठा दांव पर है। उनके खिलाफ कांग्रेस और पारंपरिक विपक्षी स्वतंत्र भारत पक्ष में नगर विकास आघाड़ी युति बन गई है। राजनीतिक जानकारों को इसमें कोई संदेह नहीं कि अगर यह गठबंधन हुआ तो भाजपा के सामने मुसीबतों का पहाड़ खड़ा हो जाएगा। हालांकि इस चुनाव में नगर विकास आघाड़ी की ओर से अध्यक्ष पद के लिए केवल पंजा चिन्ह तथा नगर सेवक के लिए कमान चिन्ह लेकर युति में उम्मीदवार चुनाव लड़ेंगे। कांग्रेस के अध्यक्ष पद के लिए प्रत्याशी लगभग तय कर लिया गया है और भाजपा अभी तक वेट एंड वॉच की भूमिका में है। महापौर का पद सामान्य वर्ग के लिए आरक्षित है। इच्छुक नेताओं की बैठकें, सर्वेक्षण और बैठकें तेज हो गई है। राजूरा की राजनीति कांग्रेस का पारंपरिक गढ़ रही है। हालांकि पिछले विधानसभा चुनाव में भाजपा विधायक देवराव भोंगले की जीत ने समीकरण बदल दिए। हालांकि भाजपा के पास वर्तमान में संगठनात्मक शक्ति है, फिर भी आंतरिक गुटबाजी की चुनौती बनी हुई है। पूर्व विधायकों एडवोकेट संजय धोटे और सुदर्शन निमकर के गुट के विधायक भोंगले से दूर होने के कारण पार्टी में सब ठीक नहीं होने की चर्चा है। इसके अलावा वोट चोरी के मामले के बाद विधायक भोंगले की जीत पर दाग लग गया है। इसे धोने का मौका नगर निगम चुनाव के मौके पर आया है। इसी बीच हालांकि स्वतंत्र भारत पक्ष के नेता एडवोकेट वामन राव चपट ने कांग्रेस के साथ गठबंधन कर भाजप के सामने कड़ी चुनौती दी है। चंद्रपूर जिल्ह्यातील अति महत्त्वाचं असलेले शहर म्हणजे राजूरा। राजूरा नगर परिषदची निवडणूक होऊ घातलेली आहे। या निवडणुकीकडे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं। कोण कोणाची युती करणार हे महत्त्वाचं होतं। अखेर परस्पर विरोधी असणारे शेतकरी संघटना आणि भारतीय काँग्रेस पार्टी यांची युती झालेली आहे आणि ह्या युतीतून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कडाडून विरोध करू व आमचाच झेंडा नगर परिषदेवर रोवू अशा पद्धतीचा वज्रमुठ शेतकरी संघटना आणि भारतीय काँग्रेस पक्षाच्या युतीने व्यक्त केलेला आहे। परंतु भारतीय जनता पार्टीने अजूनपर्यंत आपला उमेदवार घोषित केलेला नाही। यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। निश्चितच राजूरा मतदारसंघातील राजूरा आणि गडचांदूर या दोन्ही नगर परिषदा या दोन्ही शहराच्या विकासाकरिता भारतीय जनता पार्टी नक्कीच ही निवडणुका जिंकणार आहे। या दोन्ही शहरातील जनता आपला आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ठेवणार आहे। आमच्या राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र हा विकासाच्या दिशेने पुढे चालला। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितच या दोन्ही शहराचा विकास करण्याचं आमचं ध्येय आहे आणि आपण राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष निधी प्राप्त करून या दोन्ही शहराला विकासाच्या दिशेने पुढे नेणार आहोत। आताच आपण अवघ्या 7-8 महिन्यामध्ये या दोन्ही शहरामध्ये आपण 8-8 कोटी रुपयाचे विविध विकासाचे कामं मंजूर केले। काही कामं सुरू झाले, काही कामं सुरू होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि निश्चितच या भागातील जनता या शहरांच्या विकासाकरिता आपला आशीर्वाद मात्र भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ठेवणार आहे। काँग्रेस आणि शेतकरी संघटना हे परस्पर विरोधी गट होते। आज त्यांची वज्रमुठ अशी युती झालेली आहे। आपण या युतीकडे कसं बघता? खरं तर ही युती ही म्हणजे फक्त काँग्रेस आणि संघटनेच्या काही नेत्यांनी केलेली युती आहे। आपणच सांगितलं आता आपल्या प्रश्नामध्ये की परंपरागत विरोधक एकत्र आले। आता आपल्याला माहीत आहे की सर्व विरोधक जेव्हा एकत्र येतात याचा अर्थ काय, तर निश्चितच भारतीय जनता पक्षाची शक्ती या दोन्ही शहरामध्ये मोठी आहे। या भागातील जनता ही आमच्या सोबत आहे आणि म्हणून जे परंपरागत शत्रू होते, दोघे काँग्रेस किंवा संघटना दोघे एकमेकांना परंपरागत शत्रू मानत होते, आज मात्र त्यांना एकत्र यावं लागते। मला वाटते यामध्येच भारतीय जनता पक्षाचा विजय दिसतो आहे। नेते एकत्र आले परंतु जनता मात्र, मतदार बंधू भगिनी मात्र निश्चितच राजूरा असेल की गडचांदूर असेल या दोन्ही शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून या शहराच्या विकासाकरिता आपला आशीर्वाद, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागे ठेवला। निश्चितच या दोन्ही नगरपालिकेच्या या निवडणुकामध्ये या शहराचा चेहरामोहरा बदलण्याकरिता म्हणजे खरं तर ज्यांनी आतापर्यंत या शहरांमध्ये सत्ता उपभोगली
त्यांना विकास करता आला नाही. आता मात्र जनता विकासाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि त्यांनाही निश्चितच माहीत आहे की या शहराचा विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी महायुतीच करू शकते आणि म्हणून निश्चितच दोन्ही शहरातील जनता आम्हाला या शहराच्या विकासाकरता आशीर्वाद देणार आहे, याबद्दल आमच्या मनात कुठेही शंका नाही. शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट वामनराव चटाप म्हणाले, आम्ही युती केली काँग्रेसशी, परंतु भाजपसुद्धा इतर पक्षाशी युती केलेली आहे, मग कोण कुणाला घाबरलं? आता तुम्हीच म्हणाले की असं तर कोणी म्हटलं नाही की दोन कट्टर विरोधक एकत्र आले म्हणून. आपल्याला माहीत आहे की या मतदारसंघामध्ये काँग्रेस किंवा शेतकरी संघटना हे एकमेकाचे विरोधक होते, परंतु आज मात्र त्यांना एकत्र यावं लागते. आणि आपल्याला माहीत आहे की दोन लोक एकत्र केव्हा येतात, समोरचा जर शक्तिशाली असेल तर दोन लोक एकत्र येतात. आणि ही शक्ती माझी नाही आहे, ही शक्ती या मतदारसंघातील जनतेची आहे. ही शक्ती या मतदारसंघातील जनतेने जो भारतीय जनता पक्षाच्या विकासावर विश्वास व्यक्त केला, ही त्याची शक्ती आहे. आणि निश्चितच या दोन्ही शहरातील जनता या शहराच्या विकासाकरिता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आहे. आपला नगराध्यक्षाचा उमेदवार कोण असेल? नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा हा भारतीय जनता पक्षाचा कमळ ठरलेला आहे आणि निश्चितच कमळाच्या पाठीमागे या भागातील जनता राहणार आहे. काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची युती झाली, फक्त नगराध्यक्ष हा राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढणार आणि इतर उमेदवार मात्र एक कॉमन चिन्हावर लढणार आहे, याकडे कसं बघणार? आता म्हणजे बघा, ज्या काँग्रेसला एवढ्या वर्षाची परंपरा आहे त्या काँग्रेसला आपलं चिन्हसुद्धा निवडणुकीत घेता येत नाही, म्हणजे किती मजबुरी असावी याचं आपल्या समोर उदाहरण आहे. म्हणजे आपण ज्या पक्षाचा ध्येय धोरणासाठी आपण काम करतो त्या पक्षाचं चिन्ह जर आम्ही घेऊ शकत नसेल तर लाचारी किती पत्करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. आपले उमेदवार ठरलेले आहेत? आमचे उमेदवार ठरण्याची एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया संपूर्ण सुरू आहे. राजुरा शहरात नगरविकास आघाडीची निर्मिती झाली असून त्यामध्ये शेतकरी संघटना आणि काँग्रेस संयुक्तपणे निवडणूक लढणार आहे. 21 सही उमेदवार हे समान चिन्हावर खुल्या चिन्हावर लढणार आहे. फक्त एक अध्यक्षपदाचे उमेदवार एक अरुण भाऊ धोटे हे काँग्रेसच्या चिन्हावर लढतील आणि त्या तऱ्हेने समान किमान कार्यक्रमावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. शहराचा विकास हाच ध्यास डोळ्यापुढे ठेवून ही युती झाली आहे आणि त्या तऱ्हेने सगळे मिळून एक दिलाने काम करतील. मी आमच्या सगळ्या सहकारी मित्रांना ज्यांची काही तिकीट कटली आहे अशांनी थोडं मोठ्या मनाचा निर्धार करून युतीच्या सगळ्या उमेदवारांना सगळ्यांनी मिळून सगळ्या शेतकरी संघटना, काँग्रेस आणि RPI आठवले गट असे सगळे मिळून आम्ही एकदिलाने काम करून जसा इतिहास 2001 साली झाला होता, अध्यक्षासह 16 जागा निवडून आल्या होत्या, तोच इतिहासाची पुनरावृत्ती परत आम्ही 24 वर्षानंतर करण्याचा निर्धार केला आहे आणि इथे नगरविकास आघाडीची युतीची सत्ता 100% येईल असा जनमानसाचा मनाचा कौल आहे. एकेकाळी काँग्रेस आणि संघटना परस्पर विरोधी पक्ष होते, यावेळेस युती झाली, काय फरक पडेल? नाही, काँग्रेस आणि शेतकरी संघटना हे प्रतिस्पर्धी होते, विरोधक होते, कडवे विरोधक होते. पण शेतकरी संघटनेची सगळी लढाई सरकार नावाच्या यंत्रणेवर आहे, यंत्रणेविरुद्ध आहे आणि दिल्लीत आणि गल्लीत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आता काँग्रेस सरकारमध्ये नाही, त्यामुळे काँग्रेसची त्या तऱ्हेने तीव्रतेने लढण्याची गरज नाही आणि विधानसभा लोकसभेमध्ये प्रत्येक ते आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने लढायला मोकळ्या. गडचिरोली नगरपालिकेची पण निवडणूक आहे, त्या ठिकाणी आपली युती कशी असेल? नाही, गडचिरोलीच्या निवडणुकीत आम्ही तिसरी आघाडी करून लढतोय. जे चांगले उमेदवार वेगवेगळ्या पक्षातले आहेत, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, परत RPI आणि वंचित बहुजन आघाडी, गोंडवाना अशा सगळ्या पक्षातले वेगवेगळे चांगले उमेदवार सोबत घेतो आणि शेतकरी संघटना त्यामध्ये समाविष्ट असेल आणि तिथे नगरविकास आघाडी तिसरी आघाडी करून आम्ही निवडणूक लढतोय आणि एक चांगला सशक्त पर्याय आम्ही भाजप आणि काँग्रेसला गडचिरोलीत देतोय. ज्या पद्धतीत नगर परिषदच्या युतीमध्ये झाली आहे तीच युती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत राहील का? नाही, ही युती जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राहीलच असं नाही. त्या संदर्भातल्या पुढे चर्चा होतील
आणि चर्चेनंतर त्यातला अंतिम निर्णय होईल. पण आज तरी जी युती आहे ती केवळ राजुरा नगरपालिकेपुरतीच मर्यादित आहे. पुढच्या चर्चा अजून झालेल्या नाही. त्यामुळे पुढच्या चर्चेबद्दल किंवा चटणी पंचायत समितीच्या युतीबद्दल काही बोलता येणार नाही, ते बोलणे उचित होणार नाही. भाजपचे आणि राजुराचे आमदार ते म्हणतात की भाजपाच्या उमेदवारांना घाबरले म्हणून याने युती केलेली आहेत. दोन गोष्टी आहे. मी ज्या चळवळीत काम करतो त्याला 46 वर्ष झाले. मी सगळ्या शक्तीविरुद्ध लढलो, ताकदीने लढलो. आणि दोन गोष्टी आहे, त्यांच्याही बरोबर शिवसेना एकनाथ शिंदे आहे, त्यांच्या बरोबरच शरद पवारांचा गट आहे. ते तिघांची म्हणून त्यांची ऑलरेडी युती आहे. आम्ही घाबरायचं काय, त्यांनी तिघांनी मिळून केली म्हणून आम्ही तिघांनी थोडीशी युती केली. तेही कुठे स्वतंत्र लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही. लोकशाही घाबरत कोणीच कोणाला नाही. कारण लोकांसाठी लोकांकडून निवडलेले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी ठरवतात कोणत्या लोकप्रतिनिधीला जन्म द्यायचा. त्यामुळे कोणी कोणाला घाबरलं म्हणायचं कारण नाही. ताकद त्यांची, ताकद आमची, प्रत्येकाची आहे. पण काँग्रेस आम्ही आठवले कशी युती झाल्याबरोबर आम्ही म्हणू शकतो ते घाबरले. त्या मुद्द्याला काही तथ्य नाही. याचा निर्णय लोक करतील. लोकांनी ठरवू जिनको जो पसंद है वो बात करेंगे. काँग्रेस व शेतकरी संघटना एकत्र येऊन आम्ही राजुरा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगर विकास आघाडीची स्थापना केली. यापूर्वी 2001 मध्ये सुद्धा असाच प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळेस आमचे 100% आम्हाला यश मिळालं होतं. त्या धर्तीवर यावेळेस सुद्धा नगर विकास आघाडीची स्थापना करून माजी आमदार चट्टप साहेब आणि सुभाष जोडे यांच्या नेतृत्वात ही आघाडी स्थापन झाली असून या आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून मला घोषित करण्यात आला आहे. आणि या निवडणुकीमध्ये माझ्या मागचा जो काळ गेला त्या काळामध्ये जो विकास मी शहरामध्ये केला तो विकासाचा मॉडेल घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही उतरला. धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचं नगर विकास आघाडीचं आव्हान आहे. आणि जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या माध्यमातून आणि केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आणि काँग्रेसचं जे मतदान आहे आणि शेतकरी संघटनेचं मतदान आहे हे पाहता सगळ्या कार्यकर्त्यांची भावना झाली की तुम्ही नगर विकास आघाडी स्थापन करा, जेणेकरून आपण भारतीय जनता पार्टीसारख्या बलाढ्य आणि धनाढ्य असलेल्या पक्षाला मुकाबला करू शकू आणि नक्की विजय 100% नाम असू. कट्टर विरोधक म्हणून समजला जाणारे भारतीय काँग्रेस पक्ष आणि स्वतंत्र भारत पक्ष यांची झालेली युती ही राजकीय सोय की खरोखरच नगराचा विकास करण्यासाठी झालेली ही युती आहे याबाबत मात्र जनतेत चर्चेचा विषय आहे. तर भारतीय जनता पार्टी मात्र आमचाच नगराध्यक्ष होईल या विश्वासाने बोलत आहे. शेवटी जागृत मतदार कोणाचे पारडेजड करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सुनील ताडेसह संतोष कुंदुजवार, INBC न्यूज, राजुरा, चंद्रपूर.